ठाणे की तारामावली सामाजिक संस्था द्वारा भाजपा के वरिष्ठ पूर्व नगर सेवक भरत चौहान व भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार भरत चौहान के मार्गदर्शन में गुरु पूर्णिमा के पावन पर्व निमित्त कोपरी पूर्व परिसर में स्कूली बच्चों को फ्री नोटबुक वितरण किया गया। तारामावली सामाजिक संस्था विगत 19 वर्षों से निरंतर यह सामाजिक उपक्रम का आयोजन करता है। उसी प्रकार सामाजिक आरोग्य शैक्षणिक विभिन्न क्षेत्रों में अग्रणी रहता है। ठाणे के पूर्व आनंद वेंकट हॉल में इस भव्य कार्यक्रम में हजारों विद्यार्थियों की उपस्थिति में उनके लाभ के लिए निःशुल्क इस बुक वितरण का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप में ठाणे शहर जिला अध्यक्ष एडवोकेट संदीप लेले, पूर्व अध्यक्ष वरिष्ठ पूर्व नगर सेवक संजय वागुले, भावना चौहान के साथ सभी भाजपा के पदाधिकारी कार्यकर्ताओं के साथ तारामावली सेवा संस्था के सभी पदाधिकारी गण की उपस्थिति कार्यक्रम में रही। गुरु पूर्णिमा के पावन पर्व पर ठाणे कोपरी के सभी शिक्षकों का सत्कार यहां किया गया। इसी के साथ विद्यार्थियों के मनोरंजन के लिए विशेष कार्यक्रम का भी आयोजन किया गया। तो कार्यक्रम में तकरीबन 15 से 20 हजार निःशुल्क बुक वितरण किया गया। इसके साथ ही लोगों को प्रोत्साहित करने के लिए इस भव्य कार्यक्रम का आयोजन हर वर्ष किया जाता है। भाजपा के वरिष्ठ पूर्व नगर सेवक भरत चौहान ने सहयोग करने वाले अपने कार्यकर्ताओं पदाधिकारियों का आभार प्रकट किया। सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण त्यांचे चिरंजीव ओमकार चव्हाण या सर्वांच्या माध्यमातून ठाणे पूर्व विभागातील हजारोहून अधिक विद्यार्थ्यांना आपण बघता येते मोफत वह्या वाटप, एक फाईल, एक पेनचा बॉक्स असे जे गरजेचं साहित्य हे वाटण्याचा सामाजिक उपक्रम घेतलेला आहे। दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम ते राबवत असतात। यावर्षी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आहे। गुरुपौर्णिमेला गुरुला दक्षिणा देतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना दक्षिणा देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व गुरु त्यांना घेऊन आलेले आपापल्या विद्यार्थ्यांना आणि एक चांगला उपक्रम आहे। ही गरज आहे विद्यार्थ्यांची, त्याची मदत त्यांना झाली आहे। या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो। दरवर्षी हा कार्यक्रम गुरुपौर्णिमा निमित्त साहेबांप्रमाणे तारामावली सामाजिक सेवा संस्था आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या भावना चव्हाण असो, अध्यक्षा ओमकार चव्हाण असो, या सर्व टीम असेल, आमच्या महिला भगिनी असो, आमचे युवक असो, यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं जातं। बघायला गेलं तर आपण बघितलं की सर्व कोपरीची मुलं, या सर्व शाळेची मुलं आम्ही इथे येतात आणि त्याबद्दल मी त्या सर्व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे आभार मानतो की ते एवढं चांगलं उपक्रम करायला मदत करतात। तर हे लोकोपयोगी काम आहे। जसं तारामावली सामाजिक सेवा संस्था बघितली तर ही मेडिकल कॅम्प असो, सांस्कृतिक काम असो, धार्मिक काम असो, या सर्व कामासाठी आघाडीत असते। आणि त्याबद्दल मी या सर्व महिला भगिनी असो, या सर्वांचे आणि युवकांचे सर्वांचे मी आभार मानेल की हे चांगलं उपक्रम आहे। दरवर्षी कोपरी विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व युवा मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष ओमकार चव्हाण यांच्या वतीने तारामावली सामाजिक संस्था गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी करते। अनेक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तारामावली सामाजिक संस्थेतर्फे अनेक वर्ष हा उपक्रम केला जातो आणि कोपरी भागामध्ये हा उपक्रम हा मोठ्या प्रमाणात म्हणजे चंदनी कोळीवाडाचं कॉर्नर असेल ते आनंदनगर या भागातील 1ली ते 15वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत वह्या वाटप ओमकार चव्हाण आणि भरत चव्हाण आणि तारामावली सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। एक चांगला उपक्रम गेली अनेक वर्ष कोपरी विभागात हा होतो आहे आणि या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। सामाजिक सेवा संस्था सन्माननीय नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष सौ भावनाताई चव्हाण यांच्या सहकार्याने व सर्व आमचे समस्त कार्यकर्ते तारामावली सामाजिक सेवा संस्थाचे व आमचे मार्गदर्शक निरंजन डावकरे साहेब, संजय केलकर साहेब, संदीपजी लेले, संजयजी वाघुले आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आज हा भव्य वह्या वाटपचा कार्यक्रम तुम्ही बघत असाल की सकाळपासून इकडची जी विद्यार्थी आहे
ते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत आहेत। या इथे त्यांच्यासाठी भव्य गेम शो असं ठेवण्यात आलं होतं आणि असं आम्हाला वाटतं की मागील 25 वर्षापासून आपण जे समाजाला देणं लागतो, या विद्यार्थ्यांना देणं लागतो, त्या उपक्रमाने या वया वाटपाचा कार्यक्रम आपण ठेवत असतो आणि मागील 25 वर्षापासून आपण हा कार्यक्रम ठेवत असताना इकडचे विद्यार्थी हे वाढतच असतात आणि या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इकडचे 10वी व 12वीचं गुणगौरव सोहळा आम्ही करण्यात आलं होतं आणि इथे अशाच मोठ्या प्रतिसादमध्ये हे विद्यार्थी UPSC MPSCच्या दिशेने गेले पाहिजे हेच आमची नेहमी प्रार्थना असेल आणि आम्ही तेच शुभेच्छा देतो।